स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 2026 मध्ये 16 मे वार शनिवार आणि या दिवशी एक अतिशय अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महायोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे। या दिवशी केवळ वैशाख अमावस्या नसून साक्षात सूर्यपुत्र भगवान श्री शनी महाराज यांची शनी जयंती देखील आलेली आहे आणि ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं। तर बघा, अशा प्रकारे शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी येणं ही घटना आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली आणि तितकीच प्रभावशाली मानली जाते। तर बघा, 16 मे वार शनिवार हा दिवस शनिदेवांच्या उपासनेसाठी साधनेसाठी वर्षातील सर्वात मोठा आणि प्रभावशाली दिवस मानला जातो। जेव्हा वैशाख अमावस्या शनिवारी येते आणि त्या दिवशी शनी जयंती असते, त्यावेळी केलेल्या दानाचं आणि पूजेचं फळ जे आहे तर ते कितीतरी अधिक पटीने प्राप्त होत असतं, वाढत असतं। ज्यांच्यावरती शनीची 7.7 आहे, ढय्या किंवा शनीची पीडा आहे, तर त्यांच्यासाठी हा दिवस भाग्योदयाचा ठरतो। शनी जयंती म्हणजे या तिथीला शनिदेवांचा जन्म झाला। तसेच शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनेश्वर अमावस्या असं देखील म्हटलं जातं, जी पितृदोष आणि शनी दोषांसाठी देखील अतिशय अत्यंत प्रभावशाली मानली जाते। तसेच एका दिवशी शनी जयंती आणि अमावस्या येत असल्याने शनीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत सर्वोत्तम मानला जातो आणि म्हणूनच या शनी जयंतीच्या दिवशी घरामध्ये अनेक सेवा उपाय जे आहेत तर ते केले जातात। असाच एक साधा सोपा परंतु प्रभावशाली उपाय आपल्याला या शनी जयंतीला करायचा आहे। आपल्याला एका ठिकाणी दही भात जो आहे ना तर तो ठेवायचा आहे। आता हा दही भात कोणत्या ठिकाणी ठेवायचा आहे, कशा पद्धतीने ठेवायचा आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी, ओम शनेश्वराय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, शनिदेवांचे नाव घेताच अनेकांच्या मनामध्ये भीती जी आहे ना तर ती येते आणि 7.7 आणि कठीण काळाचे विचार येतात। मात्र खरं तर शनी महाराज हे न्याय आणि कर्माचे देवता मानले जाते। व्यक्तीच्या कर्मानुसार फळ शनी महाराज त्यांना प्रदान करत असतात। शनिदेव प्रसन्न असेल तर जीवनात यश, प्रगती, सुख प्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळे शनी अमावस्येला हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत हा दिवस महत्त्वाचा आणि तितकाच प्रभावशाली मानला जातो। या दिवशी अनेक भक्त उपवास देखील करतात, पूजा आणि दानधर्म करून शनी महाराजांची कृपा मिळवण्याचा देखील प्रयत्न करतात। धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव सूर्यदेव आणि छाया म्हणजे स्वर्ण यांचे पुत्र आहेत। तसेच शनिदेवांकडून व्यक्तीच्या कर्मानुसार फळं मिळतात, त्यामुळे त्यांना न्यायाचे देवता असं म्हटलं जातं। ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची 7.7 सुरू असते ना किंवा पितृदोषांचा त्रास असतो तर त्यांनी या दिवशी खास करून विशेष पूजा जी आहे तर ती करणं फलदायी मानलं जाते आणि या दिवशी जो व्यक्ती मनोभावे शनिदेवांची पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व अडचणी, अडथळे, संकटे, दारिद्र्य, गरिबी ही दुःख त्यापासून मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर त्याच्या संपूर्ण कुटुंबावरती शनी महाराजांची अखंड कृपा दृष्टी जी आहे तर ती राहत असते। त्याच्या जीवनात कोणतीही अडचण येत नाही
म्हणूनच आपल्यावरील शनीची साडेसाती दूर करण्यासाठी, त्याचबरोबर पितृदोषांचा त्रास असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता उपाय आपल्याला या शनी जयंतीच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 नंतर हा उपाय करायचा नाही. आता उपाय करण्यासाठी आपल्याला दही भात करत असताना आपल्याला 3 वाटी जे आहे ना तर तो दही भात करायचा आहे. अशा 3 ठिकाणी हा दही भात आपल्याला ठेवायचा आहे. त्यानुसार आपल्याला दही भात बनवायचा आहे. म्हणजेच आता तांदूळ तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्यायचे आहे, काही अडचण नाही. फक्त आपल्याला 3 ठिकाणी तो भात जो आहे ना तर तो ठेवायचा आहे. तशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे. 3 वाट्या दही भात होईल. वाटीमध्ये दाबून आपल्याला तो बसवायचा आहे आणि ती वाटी एका प्लेटमध्ये तुम्हाला पालती करायची आहे. जर तुमच्याकडे द्रोण असेल, केळीचं पान असेल किंवा पत्रवाळी असेल ती घेतली तरी देखील चालणार आहे. तर त्यावरती तुम्हाला हा अतिशय उत्तम अशा प्रकारचे 3 वाट्या भात होईल एवढाच तुम्हाला ठेवायचा आहे. हा भात करत असताना यामध्ये तुम्हाला मिठाचा वापर, त्याचबरोबर भात आपण केलेला आहे तर त्या भातातील कोणताही म्हणजे थोडाही भात आपल्याला घरामध्ये कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीने खायचा नाही किंवा तो घरामध्ये शिल्लक देखील ठेवायचा नाही. बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा द्यायचा नाही. हा भात फक्त आपल्याला उपायासाठीच करायचा आहे, वापरायचा आहे. आता 3 वाट्या भात करून घ्यायचा आहे. आता जी पहिली वाटी असणार आहे भात घेतलेला, तर जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केळीच्या पानावरती किंवा द्रोणवरती हा भात तुम्हाला ठेवायचा आहे. त्यावरती तुम्हाला चमचाभर दही घालायचं आहे. एक लिंबू घ्यायचा आहे, ते कापून घ्यायचं आहे आणि त्याचे 2 वेगवेगळे भाग करायचे आहे. तर ते तुम्हाला अर्ध कापायचं. एका भागाला तुम्हाला थोडंसं पीठ लावायचं आणि तुम्ही कोणतंही गव्हाचं, ज्वारीचं पीठ लावू शकतात, काही अडचण नाही. एका बाजूला तुम्हाला काळा रंग लावायचा आहे थोडासा बरं का. कोळशाचा सुद्धा लावू शकता किंवा मग तुमच्याकडे जर बुक्का असेल तर बुक्का लावला तरी देखील चालणार आहे. कोणतंही काजळ लावू शकता, परंतु एका बाजूला तुम्हाला काजळ लावायचं, तुम्हाला पीठ लावायचं आणि हे जे लिंबू आहे तर ते तुम्हाला या दही भातांवरती ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा हा जो दही भात आहे ना तर तो ओवाळून घ्यायचा आहे, उतरून घ्यायचा आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो ना त्याचप्रमाणे जेणेकरून तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत जे काही पितृदोष असतील, शनीची साडेसाती असेल किंवा इतर कोणताही जे काही संकट असेल तर ते यामुळे दूर होणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायचं. प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरून घ्या. भात आहे, हे लिंबू आहे तर ते उतरून घ्यायचं. एकच लिंबू ठेवायचं आहे. प्रत्येकावरून एकच लिंबू तुम्हाला उतरून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो भात आहे तर फक्त भात आपल्या घराच्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे. म्हणजेच पक्ष्यांना तुम्हाला हा भात खाऊ घालायचा आहे. आणि हे जे लिंबू आहे ते आपल्या कुटुंबातील व्यक्तीवरून उतरलेलं आहे तर ते दूर जायचं आहे आपल्याला आणि ते फेकून द्यायचं आहे. फक्त फेकत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की कुणाच्याही ओलांडण्यामध्ये येणार नाही, कुणाचे पाय पडणार नाही, याची कृपा करून काळजी घ्यायची आहे. आता हा जो उपाय व्यक्ती करत आहे, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने उपाय केला तरी देखील चालेल. उपाय करत असताना शांतपणे कुणाशीही न बोलता, कुणीही न टोकता हा उपाय करायचा आहे. घरापासून थोडंसं लांब नेऊन लिंबू फेकून द्यायचा. त्याचप्रमाणे घरी येताना पाठीमागे एकदाही लिंबू टाकला की आपल्याला वळून बघायचं नाही. घरामध्ये आल्यानंतर स्वच्छ पाय धुवायचे, मगच घरामध्ये प्रवेश करायचा. आता दुसरी जी राहिलेली वाटी आहे, द्रोण आहे, तर आपल्याला जवळपास एखादा कुत्रा जर मिळाला, शक्यतो करून काळा कुत्रा भेटला तर अतिशय उत्तम, नाही भेटला तर हरकत नाही. तुम्ही कोणत्याही डॉगीला हे खाऊ घालू शकता. यावरती तुम्हाला लिंबू ठेवायचं नाही, फक्त दही भात हा कुत्र्याला थोडासा तुम्हाला खाऊ घालायचा आहे. शक्य असेल तर त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा. गुळाचा खडा आणि दही भात हे कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. जर काळा कुत्रा नसेल तर मग तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घातला तरी देखील चालणार. परंतु काळा कुत्रा जर असेल तर हे अतिशय उत्तम असतं बरं का. आता तिसरी वाटी जी असणार आहे, द्रोण जो असणार आहे, जो भात आपण केलेला आहे, तर त्या वाटीमध्ये भातावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावरती देखील दही घालायचं आहे. त्याचबरोबर एक मूठभर चण्याची डाळ जी आहे, हरभरा डाळ,
एक चपाती, त्याबरोबर थोडासा गुळाचा खडा आणि थोडेसे हिरवे मूग जे आहे, डाळ नाही, अखंड हिरवे मूग असं सर्व काही घेऊन ज्या ठिकाणी गोमाता असेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि गोमातेला हा जो आपण दही भात आणलेला आहे तर तो दही भाताचा नैवेद्य खायला घालायचा आहे। त्यानंतर चपाती, त्यावर ठेवलेले जी चण्याची डाळ आहे, गुळाचा खडा आहे तर तो देखील खाऊ घालायचा आणि गोमातेची देखील तुम्हाला पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, तिला नमस्कार करायचा आहे, तिचे चारीही चरण तुम्हाला धुवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तुम्हाला 3 ठिकाणी हा दही भात या शनी जयंतीच्या दिवशी ठेवायचा आहे। आता तुम्हाला गोमातेला जर सकाळी जर खायला घालणं शक्य होत नसेल तर मग 12 वाजण्याच्या अगोदर तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। परंतु तुम्ही छतावर जो भात ठेवणार आहात ना तो आपल्या पूर्वजांसाठी आहे, म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या नावाने, आणि कुत्र्याला जो भात खाऊ घालणार आहोत तर तो सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला खाऊ घालायचा आहे बरं का। लक्षात घ्या, मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की एक लिंबू ज्याला आपण एका साईडला काळं आणि एका साईडला पांढरं पीठ लावलेलं होतं, म्हणजेच कोणतंही ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ असेल त्यासोबत तुम्हाला एक चिमूटभर काळे उडीद देखील घ्यायचे आणि काळे उडीद हे लिंबू तुमच्या घरातील कुटुंबातील लोकांची दृष्ट काढायची आणि ह्या वस्तू तुम्हाला दूरवरती जाऊन नेऊन टाकायच्या आहेत, उडीद टाकायचे आहेत, फेकून द्यायचे आहेत। फक्त तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या कुंडलीमध्ये जी शनीची साडेसाती आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर पितृदोषांचा जो त्रास आहे तर तो देखील दूर होणार आहे। हा उपाय करत असताना आपल्याला ओम शनेश्वराय नम या मंत्राचा मनामध्ये जप करायचा आहे। मंत्र मी परत एकदा सांगते, व्हिडिओ पॉज करत करत ऐका किंवा मग लिहून घ्या, ज्यांना शक्य आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून टाईप करा। ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे। शक्यतो आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या जवळपास जर शनी महाराजांचं मंदिर असेल, मारुती रायांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन थोडेसे काळे उडीद, काळे नारळ आणि एक नारळ जो आहे तर तो आपल्याला अर्पण करायचा आहे। तसंच आपल्याला तेल अर्पण करायचं आहे। शनीचं मंदिर जर तुमच्या जवळपास नसेल तर मग तुम्ही हनुमान रायाच्या मंदिरामध्ये जाऊन ही सेवा केली तरी देखील चालणार आहे। त्याचबरोबर पिंपळाचं जर जवळपास झाड असेल तर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। हा उपाय करत असताना तुम्हाला मनामध्ये ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर शनिदेवांच्या मंदिरामध्ये जाऊन, जर शनिदेवांचं मंदिर नसेल जवळपास हनुमान रायांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याचप्रमाणे पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। या दिवशी होईल तितकी सेवा तुम्हाला शनिदेवांची करायची आहे, उपासना करायची आहे। जितकी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने भगवान शनिदेवांची पूजा केली तर तितकी शनी महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील, खुश होतील आणि तुमच्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतील तर ते आपल्या मुलांचा जर विवाह योग जुळून येत नसेल, त्यांच्या विवाहामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील किंवा पितृदोष असेल, पितृदोषांमुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तींना त्रास हा होत असतो, म्हणजेच घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतात, सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं, घरामध्ये पैसा येतोय पण पैसा टिकत नाही, घरावरती सतत काही ना काही संकटे येत राहतात, ती पितृदोषामुळे हे जे होत असतात। आणि पितृदोष जर आपण दूर करण्यासाठी जर आपल्याला हा जो दही भातांचा उपाय सांगितलेला आहे ना तर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तर तो होणार आहे। तुम्ही फक्त शनी जयंतीला म्हणजेच या आदर्श अमावस्येला हा उपाय न करता प्रत्येक येणाऱ्या अमावस्येला हा दही भातांचा उपाय जो आहे तर तो केला तरी देखील चालणार आहे। परंतु उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो चुकू नका, शक्यतो करून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्येला कावळ्याला, त्याचबरोबर गाईला, कुत्र्याला दही भात जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे आणि या काही वस्तू सांगितलेल्या आहेत त्या वस्तू ठेवायला अजिबात विसरायचं नाही। उपाय करत असताना मनामध्ये शनी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। त्याचबरोबर अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे त्यामुळे माता लक्ष्मीचं देखील आपल्याला नामस्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे, आपल्या घरामध्ये तिची सेवा करायची आहे, जेणेकरून तिचा आपल्या घरामध्ये अखंड
कृपा आशीर्वाद राहील, आपल्या घरामध्ये ती स्थायी स्वरूपात निवास करेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो शनी जयंतीच्या दिवशी करायचा आहे. आशा करते मध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.